चालू ना रामकृष्ण आणि आता नुकतंच आता मी शिक्षक आहे त्यामुळे मला बोलण्याचा हा स्वभाव आहे, कारण बोलल्याशिवाय मला मुलांना शिकवता येणार नाही. म्हणजे बोलणं हा माझा धर्मपद आहे आणि गुणधर्मपद आहे. तर आत्ताच आमचे दत्ता कांबळे प्रगत भारत या दैनिक ते संपादक आहे, मालक आहेत, ते इथलेच रहिवासी आहेत. काय म्हणतात काय योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंबधर्म. जेव्हा भगवंतांनी योग आणला ना, तिळा तांदळाच्या गाठी ब्रह्मदेवाकडे ठरवलेल्या असतात आणि लग्न फक्त इथं लागतं. माझा जोडीदार कोण आहे हे अगोदर ठरवलेलं असतं भगवंताने आणि त्याची निवड मग हे असतात वाटतं. त्यामुळं आजची आमची भेट, 2 वर्षांपूर्वीची भेट, गेल्या वर्षीची भेट, किंबहुना आमचं सातत्याने फोनवर बोलणं, या गोष्टी ठरवलेल्या असल्यामुळे भगवंतानी बरोबर वेळ आणली. गेल्या वर्षापासून काळे महाराज आलेली आहे. आमच्या दिंडीचे कार्याध्यक्ष काळे महाराज आहेत, ते पण इथे बसलेले आहेत. तर मला हे म्हणायचं की खूप चांगलं आहे. जिथं गैरसोय आहे म्हणून आम्हाला इथं सोय आहे असं नाही. फक्त काय होतं, आमच्या दिंडीची गाडी मोठी आहे. पाटील नगर मधलं जे राम मंदिर आहे ते राम मंदिर खूप सुंदर आहे, अतिशय प्रसन्न वातावरण आहे. पण काय होतं, जिथं व्यवस्थित गाडी लागली की रात्री बोजा आणण्याचं नेण्याचं काम महत्वाचं आहे. पण त्या गाडी लागण्याच्या व्यवस्थेला थोडी अडचण झाल्यामुळं या माऊलीने स्वतः पाहिलं, गेल्या वर्षात सांगितलं माऊली रोजच मंदिर आहे. पण या ताबडतोब क्षणाचाही विलंब न करता ही ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना एकमेकाच्या विचारायला, कारण हा खेळ नाही एकल्याचा, म्हणून मेळ बनवलेला. आपण मेळ आणि भेळ, भेळ म्हणजे नुसतं कुरमुरं नाहीये, त्यात मिरची थोडी असते, चटणी असते, शेव असतं, चिवडा असतो, सगळं एकत्र होतं, ती काय होती भेळ. तसं सगळ्यांच्या विचाराचा हा परिपाक म्हणजे आपल्या मुंबई ते पंढरपूर आम्ही 4 लोकांनी विनंती केली आणि ताबडतोब गेल्या वर्षापासून लागली. फक्त गेल्या वर्षी सोय काही अंश चांगली आली, पण यावर्षी काय झालं, पहाडी ती आहे संध्याकाळी. मग आम्ही अन्नदाता जो आहे बंडू गोरे नाही एकदम बरोबर